आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार यांच्या पुढाकारातून स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा समाजोपयोगी उपक्रम शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला। या उपक्रमाअंतर्गत करंजाडे परिसरातील सोसायट्या तसेच घरगुती वापरासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले। घराघरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, परिसर स्वच्छ राहावा आणि स्वच्छ करंजाडे सुंदर करंजाडे हा संकल्प प्रत्यक्षात यावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता। याच कार्यक्रमात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे केअर हेल्थ आरोग्य विमा कार्डाचे वितरण करण्यात आले। कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत त्यांच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला। यावेळी सरपंच मंगेश शेलार यांनी करंजाडेच्या विकासामध्ये पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले। दोन्ही आमदारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध विकास कामांना गती मिळाल्याचे नमूद केले। स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक हिताचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा संकल्प सरपंच मंगेश शेलार यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला आमदार प्रशांतदादा ठाकूर, सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, भाजपा नेते कर्णा शेलार, कुंडेवाहाळचे सरपंच सदाशिव वासकर, रायगड जिल्हा परिषद सदस्य सोनाली अनुज जितेकर, पंचायत समिती सदस्य मनीषा गजानन पाटील, ग्रामसेविका मनीषा जायभाये यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी, आदिवासी महिला भगिनी, सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेची जनजागृती आणि आरोग्य संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारा ठरला। नक्कीच आमच्या ग्रामपंचायतचा ब्रीज वाक्य होता, स्वच्छ करंजाडे, सुंदर करंजाडे, सुरक्षित करंजाडे। आज ग्रामपंचायतला आमचे 3.5 वर्ष झाले। आज तुम्ही बघितलं असं पहिलेच करंजाडे आणि आताचा करंजाडे त्याच्यामध्ये भरपूर विकास कामं झाली आणि ही विकास कामं दोन्ही आमदार, आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर तसेच उरणचे आमदार महेश बालदी साहेब यांच्या प्रयत्नाने आज करंजाडेचा विकास झालेला आहे। तर तुम्हाला तो रोडचा, पाण्याचा प्रॉब्लेम होता, लाईटचा प्रॉब्लेम, हे सर्व सॉल्व्ह झालेले आहे। त्या अनुषंगाने आज येत्या 5 तारखेला आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडेतील जे आदिवासी बंधू आहेत त्यांना आम्ही डस्टबिन वाटप केलेलं आहे। तसेच सोसायटीतील ज्यांनी मागणी केली असेल बाबा आम्हाला डस्टबिन पाहिजे तर ते आम्ही ग्रामपंचायत डस्टबिनही वाटप केलेलं आहे। माझे ग्रामपंचायत सर्व सदस्य, माझ्याबरोबर आमचे ग्रामसेवक मॅडम मनीषा जायभाये, माझे सर्व मित्र, आम्ही नेहमीच आमचा ब्रिज होतो की आपला करंजाडे स्वच्छ पाहिजे, आपला घर स्वच्छ, ग्रामपंचायत स्वच्छ। त्या अनुषंगाने आम्ही, तुम्ही बघितलं असं दरवर्षी आम्हाला ग्रामपंचायतला पुरस्कारही भेटतो। गेल्या वर्षी जनार्दन भगत शिक्षण तर्फे आम्हाला प्रथम पारितोषिक भेटलं, त्याच्या आधीही भेटलेलं आहे। आम्हाला फक्त एक करंजाडे स्वच्छ आणि सुंदर झाला पाहिजे हेच उद्देश आमचा। करंजाडे ग्रामपंचायत ही नेहमीच स्वच्छतेला प्राधान्य देत आलेली आहे। जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत असताना आमचा घोषवाक्यच ते होतं, स्वच्छ करंजाडे, सुंदर करंजाडे। आणि निवडून आल्यापासून सरपंच असेल, आमचे सर्व सदस्य असेल, सर्व ग्रामपंचायत असेल, कर्मचारी असेल, हे नेहमीच स्वच्छतेच्या बाबतीत पुढे राहिलेले आहेत। नेहमी त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिलेलं आहे आणि ह्याचेच एक बक्षीस म्हणून आम्हाला मागच्याच वेळी रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे। अशाच प्रकारे अनेक जे कामं असतील, जेव्हा आम्ही निवडून आलो त्यानंतर आमच्यासमोर भरपूर असे प्रश्न होते, रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, असे विविध काम असतील। आमचे दोन्ही आमदार बालदीसाहेब असतील, प्रशांतदादा असतील, त्यांच्या सहकार्याने, यांच्या आशीर्वादाने आम्ही नेहमीच ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आता आमचे जे जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, सभापती मॅडम असतील, या सर्वांचा हातभार आम्हाला मिळत आहे आणि या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज आमची ग्रामपंचायत अनेक विकासाची कामं करत आहेत। आणि याबद्दल आमचे सरपंच असतील, यांना अनेक वेळा आदर्श सरपंच पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे। खरंच आमचे बालदीसाहेब असतील, तसेच प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून हे आज आम्ही कचराकुंडीचे आज वाटप केलेलं आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यानंतर 2014ला जो स्वच्छ भारतचा नारा दिला होता, तर आज पूर्ण देशभरात स्वच्छतेचे अभियान प्रत्येक ठिकाणी राबवत आहेत। त्याचाच एक छोटासा उपक्रम म्हणून आम्ही आज ग्रामपंचायतीतर्फे आमच्या आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम घेतलेला आहे। खरंच प्रशांतदादा ठाकूर यांना उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांची कार्य असेच घडत राहो आणि आम्हाला त्यांची नेहमीच साथ मिळो हीच इच्छा व्यक्त करतो। गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत 2014 पासूनचा सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट जर कोणता असेल तर तो म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो म्हणजे
स्वच्छ भारत अभियान. आणि या संकल्पनेला हा एक उपक्रम नाही आहे, हे एक विचार आहे, एक संकल्पना आहे. आणि या संकल्पनेला आज सन्माननीय लोकनियुक्त सरपंच मंगेशदादा शेलार यांच्या माध्यमातून आपल्या पनवेल तालुक्याचे सम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी घरोघरी डस्टबिनचं वाटप करण्यात आलं. हे डस्टबिनचं वाटप गावामध्येही करण्यात आलं, त्याचप्रमाणे कॉलनीमधील अनेक सोसायट्यांना डस्टबिनचं वाटप केलं गेलं. छत्रपतींचा खऱ्या अर्थाने विचार मंगेशदादांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आतिजी साबळे असतील, सुनीलजी भोईर असतील, तुषारजी नागे असतील, सूरजजी शेलार असतील, नंदकुमार भोईर असतील, या गावचे उपसरपंच सागर भाई आंग्रे असतील, यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी केला जातो आहे. आणि निश्चितच या उपक्रमांचा फायदा येणाऱ्या कालखंडामध्ये स्वच्छ, सुंदर आणि हरित करंजाडीसाठी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे स्वच्छ भारत, त्याच प्रकारचं ड्रीम प्रोजेक्ट मंगेशदादांचं आहे. निश्चितच या ड्रीम प्रोजेक्टला आमच्यासारखे सामान्य नागरिक, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हातभार लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.